काय अहवाल समोर आलेला आहे. आता यापुढे काय अपेक्षित आहे, कारण जो आदेश दिला होता तो 2 पानी होता आणि प्रत्यक्षात 4 ओळीचं फक्त स्पष्टीकरण तुम्हाला दिलं. आता मी स्पष्टपणे या अहवालामध्ये काही प्रमाणात समाधानी आहे की बाबा मागच्या काळामध्ये प्रसारमाध्यमांमध्ये मी जे आलो होतो आणि सांगितलं होतं की हे अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने बिलं दिली गेलेली आहेत, चुकीच्या उपसूचना तयार करून त्या कॅफोननी त्याचा आधार घेऊन बिलं दिली असं ते सांगतात. हे कुठेही स्टँडिंग कमिटी किंवा महापालिकेच्या सभेमध्ये हे विषय मंजूर झालेले नाहीयेत आणि ते आता स्पष्ट झालं. कमिशनर साहेबांनी त्यांच्या अहवालामध्ये पहिल्या पानावरतीच ते दिलेलं आहे त्यांच्या सहीनिशी की बाबा ह्या ज्या उपसूचनादारांचा आधार घेऊन जे बिलं दिलेली आहेत त्या कुठंही स्टँडिंग कमिटी आणि महानगरपालिकेची महासभा याच्यामध्ये त्या मंजूर झालेल्या नाहीयेत. प्रत्यक्षात चौकशी समितीने 5-6 पानाचा निष्कर्ष काढलेला आहे. आपल्याला एकच पाणी उत्तर दिलेलं आहे. आयुक्त चालढकल करतायत किंवा तुम्हाला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय. त्यांनी 7 दिवसाची वेळ मागितली होती. त्या 7 दिवसाच्या वेळेमध्ये त्यांनी प्रथमदर्शनी अहवाल दिलेला आहे. मी अजून देखील त्यांना सांगितलं की मागील 2-3 वर्षात देखील काही अशा पद्धतीने बिलं किंवा काही अदा झालीत का, तर त्यांनी पुढचे 10 दिवस मागितलेले आहे आणि पुढच्या 10 दिवसामध्ये ते देखील अहवाल आपल्याला भेटेल. वेळ काढोपाना सुरू आहे असं वाटतं का तुम्हाला? कारण आधी 7 दिवसाची वेळ होती, प्रत्यक्षात त्यांनी 12 दिवसानंतर अहवाल जो आहे तो सादर केला. परत 10 दिवसाची 7 दिवसाची वेळ मागतो. 7 दिवस त्यांनी ते वर्किंग डेजचे पकडले होते. त्या वर्किंग डेज मध्ये महापालिकेच्या त्यांनी तो कालच्या डेटला माझ्याकडे रात्री उशिरा आला, पण माझ्या हातामध्ये तो आज सकाळी मला वाचायला भेटला. 11:30 वाजता मी त्याची रिसीव्ह घेतली आणि मग ती प्रसारमाध्यमांना तुमच्याकडे पोहोचवली. पुढच्या 10 दिवसामध्ये निश्चितपणे कागद जास्त आहेत, 3-4 वर्षाचा काळ मागचा गेलेला आहे, तर त्यांना 10 दिवस वेळ मागणं स्वाभाविक आहे आणि तेवढी 10 दिवसाची वेळ आम्ही ग्राह्य धरलेली आहे. स्थायी समितीची आज बैठक झाली, त्यामध्ये माता रमाई स्मारकाचा विषय घेण्यात आला. काय नेमकी माता रमाई स्मारकाचं मागील काळामध्ये आम्ही शहरातल्या आमच्या 4 आमदारांनी असतील किंवा आमचे पक्ष नेते, महापौर, आम्ही सर्वांनी मिळून, महापौरांनी वगैरे सगळ्यांनी मिळून ठरवलंच होतं की बाबा लवकरात लवकर हे काम व्हावं. आमचे RPIचे कुणाल जोवळकर असतील, आमचे बाबा त्रिगुण असतील, आमचे सगळे स्टँडिंगचे सुरकुले असतील, सर्व सदस्य असतील, आता इथं उपस्थित असतील नसतील, सगळ्यांचं मिळून ठरलं होतं की हे लवकरात लवकर व्हावं. त्यासाठी जलद गतीने त्याची टेंडर प्रोसेसिंग झाली. टेंडर प्रोसेसिंग होऊन आज आयुक्तांच्या सहीने डॉकेट आमच्या कमिटी समोर आलं आणि आम्ही सर्व सदस्यांनी एकमताने ते मंजूर केलं. लवकरच काम चालू आहे. प्रवीण जैन यांच्या नावाचा पण उल्लेख नाही, मुख्य लेखाधिकारी असाही उल्लेख नाहीये, तर तुमचे तर आरोप त्यांच्यावरती होते. माझ्या आरोपांचा संदर्भ घेऊन पत्रामध्ये 1 नंबरच्या क्रमांकावरतीच त्यांनी माझ्या पत्राचा संदर्भ टाकलेला आहे की ह्या संदर्भाच्या अनुषंगाने आम्ही हे उत्तर देतोय. त्याच्यामुळे माझ्या पत्रात तर निश्चितपणे तेच लिहिलेलं आहे की माझा आरोप कॅफोनवरती आहे आणि ते उत्तर मला समाधानकारक पहिल्या प्रथमदर्शनी तर आहे की बाबा त्याच्यामध्ये मी केलेले आरोप हे खरे होते. ठेकेदारांनी ज्या पद्धतीने धाडण दाखवले नगरसेवकांच्या सह्या म्हटलं जातं की इमारती ह्या दिसत नाही, तर आपण ज्या ठेकेदारांनी या सह्या आणलेल्या आहेत त्यांच्यावरती काय कारवाई करणार आहात का? त्यांना ब्लॅकलिस्ट केलं जाणार आहे? पुढच्या 10 दिवसाचा जो अहवाल येईल त्याच्यामध्ये सखोल अहवाल आल्यानंतर आपल्या ते निदर्शन असेल की त्याच्यामध्ये कोण कोण ठेकेदार होते, त्या ठेकेदारांनी अशा पद्धतीने केलंय का, आणि अशा पद्धतीने जर त्यांनी केलं असेल तर निश्चित त्यांच्यावर देखील कारवाई करायची आपण मागणी करणार आहे. थँक्यू. संपूर्ण अहवाल मागील 2 वर्षामध्ये काय झालं आणि आता मूळ मागणी जी आपली होती की या उपसूचनाच्या द्वारे ते जे म्हणत होते की बाबा या उपसूचनाच्या द्वारे आम्ही ही बिलं दिलेली आहेत, परंतु या उपसूचना बोगस आहेत, हे आपण बोगस पेपरद्वारे त्यांनी बिलं द्यायला नव्हती पाहिजे आणि अशी देता येतात का, हा आपला प्रश्न होता की स्टँडिंगची मान्यता असल्याशिवाय किंवा जनरल बॉडीची मान्यता असल्याशिवाय तुम्हाला बिल देता येतं का, तर ही मागणी होती. आणि त्यांनी तरी सुद्धा बिलं दिली होती की आपण कमिशनर साहेबांच्या निदर्शनास आणून दिली, प्रसारमाध्यमांच्या निदर्शनास आणून दिली आणि ही निदर्शनास आणून दिल्यानंतर ज्यावेळेस आयुक्तांना आपण विचारणा केली पत्राद्वारे, तर त्याच्यामध्ये त्यांचं असं उत्तर आलं की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण 9 अंतर्गत कलम 84(2), 86, 87 व 103 अन्वये अर्थसंकल्प निधीतून खर्च करणे, रक्कम कमी करणे किंवा बदली करणे यासाठी स्थायी समिती अथवा महापालिका सभेची मान्यता घेणे बंधनकारक आहे. तथापि प्रस्तुत प्रकरणामध्ये
14 उपसूचनांच्या बाबतीत अशी नियमातील कारवाई झालेली नसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. त्यांनी आपल्याला स्पष्ट केलं आज कमिशनर साहेबांनी की बाबा अशी कुठेही मान्यता घेतली नव्हती, तरी देखील ही बिलं अदा केलेली आहेत. हे त्यांच्या सहीने आज त्यांनी ते मान्य केलं. मग हे केल्यानंतर आम्ही सर्व सदस्यांनी, स्थायीच्या सर्व सदस्यांनी मिळून कमिटीच्या मीटिंग मध्ये त्यांना असा प्रश्न केला की हा जो अहवाल आहे, सिंधनपाणी अहवाल आहे, इतर उर्वरित अहवालाचं काय? तर त्यांनी उर्वरित अहवाल हा 10 दिवसामध्ये सादर करू असं आज सांगितलेलं आहे. त्याचबरोबर हे जर आता सिद्ध झालंय की बाबा हे चुकीच्या पद्धतीने किंवा इलिगल पद्धतीने त्यांनी बिलं दिलेली आहेत आणि याला कमिशनरांनी देखील मान्यता दिलेली आहे या पत्राद्वारे किंवा हे चुकीचं झालं, तर मग तुम्ही त्यांच्यावरती इमिडिएटली कारवाई काय करणार? तर त्यांचं असं उत्तर आलं की त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्हाला ते शासनाकडे पाठवावं लागेल की जो अहवाल आहे, आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने शासन निश्चित त्यांच्यावर कारवाई करेल. आणि आम्ही आता त्याला सक्तीच्या रजेवरती संबंधित अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवलेले आहे. तरी देखील आम्ही त्यांना आता हे सांगितले, तुम्ही पुढच्या काळामध्ये 10 दिवस जरी लागत आहे असं जरी आम्हाला सांगितलेले उर्वरित असलेल्या अहवालाला, तरी प्रथमदर्शनी जो तुम्ही अहवाल तयार केलाय त्याच्यामध्ये जे तुमच्या निष्कर्ष झाले की बाबा हे चुकीचं झालंय, तर ते तरी तुम्ही त्वरित शासनाकडे पाठवून द्यावं आणि संबंधित अधिकाऱ्यावरती लवकरात लवकर कठोर कारवाई करावी ही त्यांना आम्ही सूचना दिलेली आहे. ते आत्ता जो दिलाय तुम्ही कसं काय मान्य केला की नाव पण हे झालं? नाही, नाव पण नाही ना लावलं. मुख्य लेखा अधिकाऱ्यांचं नाव आहे किंवा त्यांचा उल्लेख याच्यामध्ये असा उल्लेख आहे, सन 2025-26 सुधारित व सन 26-27 मूळ अंदाजपत्रकातील तरतुदीच्या परस्पर वाढघाट करून करण्यात आलेल्या बिल अदागाई तसेच मागील 3 वर्षातील तत्सम प्रकरणाच्या चौकशी अहवालाबाबत संदर्भ 1 आपल्याकडील पत्र क्रमांक स्थायी समिती 74/2026 पत्र क्रमांक आहे, दिनांक 8/4/2026. हे 8/4/2026 ला मी पत्र जे दिले हे मला त्या पत्राचं उत्तर आहे आणि माझ्या पत्रामध्ये त्याची पण मी तुम्हाला मी जे पत्र दिलं त्याची देखील कॉपी देतो. त्या पत्रामध्ये स्पेसिफिक तुम्ही तर उल्लेख केला होता ना, मग त्यांनी का नाही उद्या उठून असंही म्हणू शकतात ना ते की आम्ही फक्त इंजिनिअरिंगचा त्याशी काही संबंध नाही असा त्यांचा खुलासा माझ्या पत्रामध्ये प्रयोजन कॅफनचाच उल्लेख आहे. माझ्या पत्रामध्ये कॅफनचाच उल्लेख आहे, त्याच्यामध्ये माझ्या पत्राचं आलेलं उत्तर आहे. आता जो तय तसे काहीतरी आहे त्याची मागणी केलीच नंतर आम्ही त्यांना. चेअरमन तयार का लेखा विभागातले अजूनही अधिकारी आहेत? आता मी मागणी जी केली होती ती ह्यांच्यावरती केली होती, कॅफोन बद्दल केली होती, प्रमुख अधिकाऱ्यांवरती. माझ्या ह्याच्यामध्ये असं कुठं नव्हतं की इतर अधिकारी, तर प्रमुख अधिकारी वरती केल्यानंतर जर त्यांच्या खालचे देखील दोषी असतील तर त्यांच्यावरती कारवाई करतील. करायला जेवढे दिवस लावले तर तयार असलेलं द्यायला अजून आठवडा 10 दिवस किंवा काय विसर पडेपर्यंत देतील. पूर्ण अहवाल त्यांनी सांगितलेलं आहे की 10 दिवसामध्ये देतो. तयार असलेला जो तुम्हाला दिलाय त्याचं 7 पानी एक अहवाल निष्कर्ष आता ते 7 पाणी 5 पाणी हे तुमच्याकडून मला ऐकायला भेटते की 7 पाणी आहे. जर ते तेवढं असेल तर त्याची त्वरित मागणी करतो मी. आता जर हे प्रकरण तडपलं असतं किंवा आजच्या 14 उपसूचना या तुमच्यासारख्या जागृत सगळ्या प्रसार माध्यमांनी अख्ख्या शहरभर पोहोचवल्या आणि शहरामध्ये जर लोकांना कळलं की बाबा हे असं झालंय असं घडलंय आणि जर या 14 उपसूचना बोगस आहेत हे जर आज कमिशनर साहेबांनी सिद्ध केलेलं पत्र नसतं दिलं तर चेअरमननेच खोटा आरोप केला असं ते झालं असतं. म्हणजे उद्या काहींना असं म्हणजे कथित पण वाटत होतं, पण ते आता ते तर सिद्ध झालं. पण एवढ्या वर्षीच आपल्याला थांबायचं नाही. तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आज निश्चितपणे लोक पण अजून जागृत व्हायला लागलेली आहेत. अजून याच्या पाठीमागे कोण असेल तर ते पण आपण प्रश्न आहे. पहिल्या बोगस उपसूचना ज्या उपसूचना त्यांच्याकडे प्राप्त झाल्या त्याच्यापैकी जे नगरसेवक म्हणतात की त्याच्यावरती माझी सही नव्हती तर ती उपसूचना 100% बोगस झाली. आता दुसरी ज्या नगरसेवक म्हणतात की माझी सही आहे
परंतु त्या उपसूचनेला मान्यता नाही भेटली. कुणाची? स्टँडिंगची किंवा जीबीची. ती मान्यता आहे का नाही हे चेक करायचं काम हे सर्व कॅफोच आहे. आता जर असतं याला मान्यता आहे का नाही तर ती ग्राह्य धरली असती किंवा नसती. त्याच्यामुळे हे सर्वस्वी दोषी कॅफे त्या प्रकरणामध्ये कधी तर मान्य करून त्यांनी पुढे जायचंय. आणि ज्या नगरसेवकांचं असं म्हणणं आहे की माझी सही नाही, निश्चितपणे फौजदारी त्या नगरसेवकांनी दिली पाहिजे की माझं नाव याच्यामध्ये बदनाम होतंय आणि याच्यात त्यांनी फौजदारी चौकशी लावली पाहिजे की माझी सही नाही. ज्या ठेकेदारांनी फक्त जैनच एकट्याच दोषी नाही या प्रकरणात. बोलू द्या त्याला. सगळ्यांचे पॉईंट लक्षात आले. ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचा विचार आता आहे. ठेकेदारांनी आणि आता तोच अंतिम जो अहवाल येईल ना 10 दिवसामध्ये त्या अंतिम अहवालच्या अनुषंगाने आता जसं आपल्याला एक फुल प्रूफ कागद भेटला एवढ्या ह्या उपसूचना ह्या मान्य करता येत नाही तरी मान्य केल्या. आता जर तुम्ही जे सगळे उपस्थित केलेले प्रश्न आहेत की सह्या कुठं झाल्या आणि अशी उपसूचनाच मुळात घेता येत नाही आणि असं एक डॉक्युमेंट कुठेतरी बाहेर केलं हे बोगस आहे असं तुमचं जे म्हणणं आहे. आमचं नाही, आयुक्त स्वतः तुमच्या डॉक्युमेंटवरती म्हणतायत त्या महानगरपालिका सभा आणि ठेकेदार असतील त्यांना याच्यामध्ये जबाबदार तर धरलं पाहिजे ना. बरोबर. जर सभागृहाच्या बाहेर झालं तर आयुक्तांनी नगर सचिव कार्यालयामार्फत त्यांच्या प्रशासनामार्फत किंवा त्यांनी स्वतः गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांनी उद्या गुन्हा सगळेच दाखल ठेकेदार असं करतील आणतील साहेब तुम्हाला चालणार आहे आणि का? हे म्हणजे याच्या पाठीमागे स्टँडिंग कमिटीला अडचण आणण्याचा प्रयत्न आहे ना. हा पण फरक आहे. आता समजा नगरसेवकांनी सांगितलं माझ्या वॉर्डातल्या कामासाठी तरतूद वर्ग केली जसं तुम्ही सगळे म्हटले प्रेसमध्ये परवा. वार्डातल्या कामासाठी तरतूद वर्ग करताना ठेकेदार कशावर सहाय्य घेतो हे जर कळत नसेल याचा अर्थ त्यांनी बसवलं ना आपल्याला. तुमच्या सदस्यांना सुद्धा बसवलं असं आम्ही म्हणतो. मग त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. जोपर्यंत त्याच्यात होत नाही तोपर्यंत बरं आयुक्त स्वतः म्हणतात तुमच्या कागदावरती हे बोगस आहे. 14 उपसूचना जर बोगस आहे तर त्याच्यावरती कारवाई काय करणार? आयुक्तांनी सांगितलं पाहिजे तुम्हाला लगेच. तीच मागणी केलेली आहे की ही बोगस आहे त्याच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जे ठेकेदार आहेत जे नगरसेवक आहेत आणि सॅपचे कर्मचारी आहेत तिथले कॅपोचे कर्मचारी कॅपो हे सगळे एका कायद्यात आले पाहिजे की जेणेकरून गुन्हा दाखल झाला की दूध का दूध पाणी का पाणी होईल. मूळ प्रश्न आम्ही हीच मागणी केलेली आहे की यांच्यावरती गुन्हे दाखल करा. जे काही चुकीचं झालं असेल त्याच्यावरती हे करा आणि गुन्हे दाखल होतीलच की पण जे तुमच्या अधिकारात आहे हा तुम्ही यांना ठेकेच द्यायची नाही तुमच्या कार्यकाळात तरी निमान. कारण तुमच्याच कार्यकाळात जर हा गोळ झालाय तर तुम्ही तेवढा तरी तुमच्या अधिकारात आहे की नाही की तुमच्या वर्षभरात तुम्ही त्यांना ठेकेच द्यायचे नाही. त्या ठेकेदारांनी हे केलंय आणि जो ठेकेदार त्याच्यामध्ये दोषी ठरल निश्चित त्याच्यावर कारवाई होणार. नाही, मी पहिल्याच दिवशी म्हणजे आम्ही बसूनच सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या होत्या की माझा मूळ जैन तर आहेच. जैन तर निश्चितपणे याच्यामध्ये दोषी आहे. पण सगळ्यात महत्वाचं कसं चोरीचा माल घेणारा जेवढा दोषी असतो तेवढा चोरी करणारा पण असतो ना आणि त्याला साथ देणारे पण असतात. आज 52 कोटीचा हा ही छोटी गोष्ट नाही. मी चेअरमनचं मनापासून कौतुक करते अभिनंदन करते की सत्तेमध्ये असताना सुद्धा त्यांनी एवढी डेअरिंग करून एखाद्यानी म्हटलं असतं की ठीक आहे चेअरमन आहेत शेवटी स्टँडिंगचे येऊन सांगितलं असतं त्यांनी ऍडजस्टमेंट केली असती परंतु त्यांनी ती केली नाही. का तर ही चुकीचं पायांना पडायला नको. परंतु ज्यांनी हे केलं हे निश्चितपणे या महानगरपालिकेच्या बाहेर बसणारे सत्ताधारी पक्षाचे नेते. त्यांच्याशिवाय हे होऊ शकत नाही. या नगरसेवकांच्या सह्या घेणं हे काम काही आयडिया देण्याचं नाही. ठेकेदार घरी जाऊन सह्या घेऊन आलेले आहेत. मग जे ठेकेदार आहेत त्यांना ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नगरसेवकांना या गोष्टीचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे की कशावर सह्या करायच्या आणि कशावर नाही करायच्या. आता हे नवीन आहेत. होलसेल मध्ये झाले नगरसेवकांना कळलं नसेल की कुणी सौदा केला आणि कुणी आपला बाजार उठवला. हा विषय आहे नक्कीच. त्यामुळं जैन तर आहेच समजा पण ह्याच्यामध्ये जे करून घेणारे आणि हे ठेकेदार तळून तळून त्यांनी सह्या आणल्यात. काय आहे केंद्रात आम्ही सत्तेत आहे राज्यात आम्ही सत्तेत आहे शहरात पण आम्ही चांगल्या पद्धतीने एकत्र काम करतोय आणि आमचे सर्व पक्षातल्या
काही जणांच्या जरी सह्या असल्या तरी आमचे जे मार्गदर्शक आहेत सर्व आमदार असतील, म्हणजे चारही आमदार असतील किंवा खासदार असतील, यांनी सगळ्यांनी उल्लेख केलाय की बाबा ह्याच्यावरती कारवाईच करा. म्हणजे किंवा हे जे 52 कोटी प्रकरण घडलंय याला आमच्या चारही आमदारांचं ठेकेदारांवर पण कारवाई करा म्हटली. सगळ्यांवर शंकरभाऊ असतील, मजिदा नाही, असतील, ठेकेदारांवर पण कारवाई करा म्हटली. सगळ्यांवर कारवाई करा म्हटले. शंकरभाऊ असतील, मजिदा असतील, आमचे अमितजी असतील, उमाताई असतील, अण्णा बनसोडे असतील, खासदार असतील, सर्व पक्षीय आणि आमच्या सगळ्यांचा आम्हाला पाठिंबा आहे, आमच्या सगळ्या स्टँडिंगच्या सदस्यांना. म्हणणं आहे परत एकदा की हे स्टँडिंग कमिटीच्या पॉईंट सांगितले. त्यांनी काय सांगितलं, काही नगरसेवक नवीन आहेत हे पण त्यांनी सांगितलं आणि कुठल्याच नगरसेवकांनी हे बिलाव सही केलेली नाही. नगरसेवकांनी तरतूद वर्गीकरणावरती सही केलेली. हे बिलाव सही करायचा अधिकार त्यांना नाहीये. त्याच्यामुळे काही माध्यमातून असं आलं होतं की बिलं दिली सह्या करून 1-2, पण ते तसं नाहीये. त्यांनी तरतूद, त्यांना माहिती पण नाही कुठला कॉन्ट्रॅक्टर. तरतूद वर्गीकरणाच्या कागदावरती कुठेच कॉन्ट्रॅक्टरचं नाव लिहिलेलं नसतं. त्यांना फक्त माहिती आहे की बाबा या गावातून तरतूद निघाली, त्या गावात गेली, या कामाची तरतूद निघाली, त्या कामाला गेली. आणि की बाबा आमच्या प्रभागामध्ये एखादं विकास काम घडतंय तर त्यासाठी ती तरतूद असावी म्हणून त्या तिथे सह्या केल्या होत्या असं मला सगळ्या नगरसेवकांनी सांगितलंय केलेली. आणि ती काय अशी मुद्दाम केलेली किंवा कोणीतरी सांगण्याहून केलेली, जर कोणीतरी सांगण्याहून केलेली असते तर राज्यामध्ये पण आमचं महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये पण आमचं महायुतीचं सरकार आहे आणि सगळ्याच आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे की तुम्ही हे प्रकरण बाहेर काढलं, एकदम चांगलं केलं, ते तडीच न्या. तडीस नेण्याच्या अनुषंगानेच पुढचे ते प्रश्न 100% करू. प्रश्न त्याच अनुषंगाने. 100% करू. त्यांनी बोगस म्हटली. मी आज या गोष्टीवरती समाधानी आहे की बाबा जे प्रकरण बाहेर काढलं खरं आहे. आता त्याला शेवटपर्यंत नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आयुक्तांची बदली केली, नवीन अतिरिक्त आयुक्त आले आणि आता तुम्हाला एक पानाचं चिटोरं दिले. दरम्यानच्या काळामध्ये महापालिकेची जी सभा झाली तर महापौरांनी तहकुबीच्या सभेमध्ये अंदाजपत्रक मंजूर करून टाकलं. तर हे महापौरांना हाताशी धरून कोणी परत भाजपच्या बाहेर बाह्य शक्तींनी हे केलंय का? गुंडाळाचा प्रयत्न महापौरांमार्फत केला का? सातवडे साहेब तुमचं म्हणणं आहे की त्या दिवशी जनरल बॉडीच्या मीटिंग मध्ये मीटिंग मध्ये महापौरांनी बजेट मंजूर केलं. महापौरांचं म्हणणं असं आहे की मागच्या जीबी मध्ये तो पहिला विषय होता त्यावेळेस तरतूद झाली म्हणून तो विषय मी मंजूर केलेला आहे. आणि जे हे आमचे काय म्हणतात ओळख नगर सचिव ते म्हणले की चुकीचा विषय असं व्हायला नव्हतं पाहिजे. पण नगर सचिव जी व्यक्ती आहे आता इथं महापालिकेमध्ये ती पण कमी अनुभवी आहे. आणि गेल्या आठवड्यात आम्ही सगळे सुलभाताईने आम्ही गेलो होतो की नगर सचिव पदावरती चांगली व्यक्ती आयुक्तांना सांगितली की अपॉइंट करा तुम्ही, नाहीतर ही व्यक्ती महापौरांना आणि जीबीला अडचणी आणेल. आणि त्या पद्धतीने त्यांनी ते केलेले. त्याच्या अगोदर जाऊन सांगितलं होतं आम्ही की 52 कोटीचा विषय आयुक्तांना मीच काढला इथं. आम्ही म्हटलं की आयुक्तांना जायचं होतं, म्हटलं नाही 5 मिनिटं वेळ आम्हाला पाहिजे. तेव्हा आयुक्तांना म्हटलं की बाबा काय झालं याच्यामध्ये साहेब, तर एक पाणी अहवाल आलाय, बाकीचे माणूस कुठे आहेत, बाकीच्या अहवालात काय. ते म्हणले त्याला वेळ लागेल अजून 10 दिवस. आणि नंतर तो अहवाल बघितल्यावरती कळलं की याच्यात कुणाचं नाव नाही. तर मी त्यावेळेला वैयक्तिक तिथं मागणी केली, जे सॅपचे कर्मचारी, तरतूद वर्ग करणारे, जे तिथं अकाउंट ऑफिसचे कर्मचारी ज्यांनी हे सगळे उद्योग केले 30 तारखेला, जे नगरसेवक म्हणजे आमच्या पक्षाचे असतील समोरच्या पक्षाचे असतील, ज्यांनी सूचना उपसूचना दिल्या ते, आणि सगळ्यात महत्वाचं कॅपोला कुठल्या एमटी चेंबर मध्ये आणून तिथं सांगितलं गेलं हे अशाशी आहे, ही अशीशी तरतूद करा. ही पण चौकशी झाली पाहिजे. तिथल्या कुठल्या पक्षाचे नेते होते तिथं, एक मिनिट, कुठल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अँटी चेंबरला कॅपोला बोलून घेण्यात आलं. त्याच्यानंतर तिथं पक्षाचा एक नेता पण होता. एक मिनिट, मी नाव नाही सांगणार बोलायचं, पण तुमचं नाव आहे, तुम्ही चौकशी करा. आणि कॅपोचं जर एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या. कॅपोचं जर फौजदारी गुन्हा दाखल झाला त्यावेळेला सगळ्या गोष्टी ती सांगितल्या जातील. मग एक पूर्ण माळ लागेल, एखाद्या एक कडी जोडली जाईल आणि खऱ्या अर्थाने हा जो काय भ्रष्टाचार झाला इथं
तो उघडकीस येईल आणि शहराला पण कळेल की बाबा इथं स्वच्छ कारभार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आता चालू आलेला आहे. इथून मागे 4 वर्षात प्रशासन कारकिर्दीमध्ये चांगली वृद्धी आली. पण आमचे स्टँडिंग चेअरमन असतील अभिषेक बाळाने त्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला आणि आम्ही बाकीच्या सगळ्यांनी आता ठरवलं की या महापालिकेमध्ये क्लीन अँड नीट कारभार झाला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही आमच्या पद्धतीने लढाई लढत आहोत. पत्रकारांनी आणि म्हणणं चुकीचं आहे अधिकारी वर्गाने. जर आज पाहिलं तर हे काम विरोधकांचं होतं, पण आमचे चेअरमन यांनी हे उघडकीस आणलं. तसं ताई म्हटल्या की याच्यामध्ये कोणी नेते आहेत का, जर नेते असते तर आम्ही उघडकीस नसतं आणलं ना. हे 100% खरं आहे, कारण याच्यामागे कोणी नाहीये. आता त्या सह्यांमध्ये माझी सही होती. उलट आमचे भाजपचे नगरसेवक ठामपणे सांगतात की आमची सही होती, आमचं नाव होतं. ते आमच्या सह्याच नव्हत्या, त्या आमचं नावच नाहीये. तर खरा विचार केला तर आता मी सही केली, ही काय माझ्या घरी येऊन कोणी माझी सही घेतलेली नाहीये. मी स्टँडिंगच्याच मिटिंगला आले होते. 30 तारखेला आपण सर्व पुस्तकांना जमा करत होतो आणि त्या दिवशी असं ह्या पेपरवरती डायरेक्ट प्रति स्थायी समिती अध्यक्ष होतं आणि खाली नाव होती कामाची आणि सूचक आणि अनुमोदक होतं. आता माझी सहकारी नवीन होती, तिने माझ्याकडे तो पेपर आणला. आता काहीतरी असतील आणि म्हणत असतील की बाबा ही माझ्या इथली कामं आहेत, याच्यावर तो अनुमोदक म्हणून सही कर. तर मला वाटलं आता हे चेअरमन कडे जाणार आहे, तर मी त्याच्यावर सही केली. स्टँडिंगच्या दिवशी सही केली म्हणजे स्टँडिंग मध्येच जायला पाहिजे. ती खाली गेली कशी काय, जो कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा कोणी असतील त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. पण हे घोटाळा वगैरे चुकीचं आहे. ही बिलं जी राहिली होती पेंडिंग, ते म्हणजे अखर्ची जी रक्कम असते त्यातनं ते प्रोसेसनुसार असतं, पण त्यांनी ते चुकीच्या पद्धतीने केलं. त्याला तर म्हणजे सजा झालीच पाहिजे का बोला. पण याच्या मागे पण अशी किती बिलं निघालीत काय मागच्या प्रशासन काळामध्ये, याची चौकशी आमच्या चेअरमननी मागितलेली 4 वर्षाची. तर हे सगळं करत असताना नगरसेवक तर याच्यात मला नाही वाटत कुठे दोषी आहेत म्हणून. बरोबर आहे ना. कारण ती साईन घेतली माझीच सहकारी होती, म्हणजे नगरसेवकांचा त्याच्यामध्ये तरतूद वर्ग करायची म्हणून नगरसेवकांचा काही प्रमाणामध्ये थोडासा गोळ झाला होता. परंतु हे शहानिशा करायचं काम अधिकाऱ्याचं आहे आणि आपण ह्या चर्चेमुळे कुठेतरी ज्यांनी खरं बिल दिलं की जे, आणि हा मुद्दा जर बाजूला पडला तर येणाऱ्या काळामध्ये असंच आहे की ज्यांच्या अकाउंटला पैसे गेले, कुणामुळे गेले, कसे गेले आणि कुणी पाठवले आणि त्या व्यक्तीला तो पैसे पाठवायचा अधिकार आहे का, तर त्या व्यक्तीला तो अधिकार नाहीये. हा पहिल्या एका पानाचा जरी अहवाल असला तरी कमिशनरच्या सहीने आपल्याकडे हा अहवाल आलेला आहे आणि याच्यात ते स्पष्ट झालं की बाबा त्यांना तसं देता येत नाही. आता इथून मागे त्यांनी काही काही केलं, ही पहिली स्टेप आहे. ही आपली 2nd, 3rd स्टेपला आपण जाऊ. त्यासाठी तुमच्या सर्वांची माध्यमाची निश्चित मदत लागेल. आता तर मला सिद्ध झाला, टेंडर झालेला आहे, फायनल झाला आहे, त्याला काम घेतलेलं आहे आणि लवकरच ते काम चालू होईल. तो विषय आज आम्ही सर्व सदस्यांनी एकमताने मंजूर केला.